नमस्कार. अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पावभाजी. त्यासाठी मी कुकरमध्ये बटाटे, फ्लावर आणि मटार शिजवून घेतले. नंतर पॅनमध्ये एक पळी तेल टाकलं. लसणाचा एक गड्डा छान असा चेचून घेतला बारीक. तेलामध्ये परतायला टाकला लसूण परतल्यानंतर लसूण छान परतून घ्यायचा असा. नंतर 3 मोठे कांदे मी छान असे बारीक चिरून घेतले. ते पण मी तेलामध्ये टाकले परतायला. किंचितसं मीठ घातलं, त्यामुळं कांदा लवकर मऊ आणि गुलाबी रंगावरती लवकर होतो. छान असा गुलाबी रंगावरती कांदा करून घ्यायचा. नंतर 2-3 मोठे टमॅटो तेही असे छान बारीक चिरून घ्यायचे. ते पण मी तेलामध्ये परतायला टाकले. आता कांदा टमॅटो छान असा बारीक मऊ होण्यासाठी मी झाकण लावून ठेवलं 5 मिनटं. पुन्हा झाकण काढून पुन्हा हलवून घेतलं. आता कांदा आणि टमॅटो असं आता छान मऊ झालेत. नंतर त्याच्यामध्ये सिमला मिरची तीही अशी छान मी बारीक चिरून घेतली. एक सिमला मिरची ती टाकली परतायला. आणि आता हे कुकरमध्ये मी शिजवून घेतलेले बटाटे, फ्लावर आणि मटार ते असं छान स्मॅश करून घ्यायचं. आणि मी किंचित बीटही टाकले मी शिजायला त्याच्यामध्ये. बीटामुळं छान कलर येतो पावभाजीला. आणि आता हे त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा आणि टमॅटो आता आपण टाकलेलं, त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तो 2 चमचे मोठे भरून टाकला. आणि लाल काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. ते आता छान असं सगळीकडून हलवून घ्यायचं. आता सगळं हलवून घेतल्यानंतर मीठ चवीनुसार टाकलं. आणि बीट थोडं कापून मी पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्याचं असं कलर आला पाण्याला, तेही टाकायचं. त्यामुळे पावभाजीला छान असा कलर येतो लाल. दोन मिनटं झाकून ठेवलं. आता हे छान मसाला तेल सुटले थोडं. नंतर मग सगळ्यात शेवटी आपण बटाटे आणि फ्लावर आणि मटार ते स्मॅश करून घेतल्या होत्या भाज्या, त्या आपण त्याच्यामध्ये टाकायच्या. मग सगळं असं हलवून घ्यायचं. भाज्या आपण आवडीप्रमाणे कोणत्याही टाकू शकतो. आणि छान असं सगळीकडून हलवून घ्यायची भाजी. इथं हलवून घेतली. 1 चमचा बटर टाकला मी त्याच्यामध्ये. आणि ही भाजी आपली
पावभाजीची भाजी तयार झाली. चवीला अप्रतिम लागते. आणि आता मी पाव गरम करून घेते. पावला असं मी छान असं बटर लावून घेतलं आहे कालवून आणि वरच्या साईडनी पावही छान मी असा गरम करून घेतला आहे. आणि ही आपली पावभाजी तयार झाली. एक नंबर लागते. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.